सीईटी सेलचं नवीन टाइम टेबल आलेलं आहे. टाइम टेबल चेंज झालेलं आहे आणि हे नवीन टाइम टेबल याचा काय परिणाम होऊ शकतो कॅप राऊंड सुरू होण्यावर, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओवर खूप कमेंट्स केलेले आहेत, लाईक्स आहेत आणि छानपैकी ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर काय काळजी घेतली पाहिजे हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्रीवर छान प्रतिसाद देत आहात. तिथे मी तुम्हाला सांगेन की इथे मी एक गुगल फॉर्म दिलेला आहे. गुगल फॉर्म मध्ये म्हणजे ज्या स्टुडंट्सना आपले ऑप्शन जे आहेत, म्हणजेच कसे सिलेक्ट करायचे आणि त्याविषयी काही गायडन्स हवं असेल तर मी तो गुगल फॉर्म दिलेला आहे. पर्सनलाइज गायडन्स असेल, प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष दिलं जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याची मी लिस्ट बनवतोय. माझ्याकडे जे विद्यार्थी आलेले आहेत पर्सनलाइज गायडन्ससाठी, तर प्रत्येक विद्यार्थ्याची लिस्ट त्याच्या पर्सेंटाईल नुसार आणि त्याच्या रँक नुसार सेपरेट असेल, म्हणजे वेगळी असेल प्रत्येक लिस्ट. आणि जर ते गायडन्स तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच हा गुगल फॉर्म भरा. तुम्हाला इतर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता. पहा, कमेंट सेक्शन मध्ये मी जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. आपण आजचा टॉपिक जो आहे की टाइम टेबल, आता हे टाइम टेबल सीईटी सेलच्या वेबसाईटवरच आहे. इथे पहा, इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट जी आहे, शेवटची तारीख अगोदर काय होती, 8 तारीख होती, आता ती 11 करण्यात आलेली आहे. 11 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन यासाठी वेळ किती दिलेली आहे, 30 जून ते 12 जुलै, म्हणजे 12 जुलैपर्यंत. 12 जुलैला अगोदर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होती. आता 12 जुलैला काय आहे, 5 वाजेपर्यंत हेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन. आणि जी 12 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होती ती आता येणार आहे 15 जुलैला. आणि त्यानंतर ग्रेव्हियन्सेस रेज होणार आहेत 16 ते 18 जुलैमध्ये 5 वाजेपर्यंत. ओके. आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट 21 तारखेला येणार आहे. मग फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपले कॅप राऊंड सुरू होतील. आता ते कॅप राऊंड कधी सुरू होतील, आता मी याच्या अगोदर कॅप राऊंड कधी सुरू होतील याच्यावर व्हिडिओ बनवलेला, ठीक आहे. पण जे सीईटी सेल जे आहे त्या सीईटी सेल डेट एक्सटेंड करत चाललेलं आहे. हे डेट एक्सटेंड कशासाठी केलं जातंय, कोणासाठी केलं जातंय, तर त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. कारण प्रायव्हेट कॉलेजचे जे ऍडमिशन्स आहेत, मॅनेजमेंटचे ऍडमिशन्स प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे, ते अजून चालू आहेत. ते सुद्धा प्रोसेसमध्ये आहे. तुम्हाला जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चेक करायचे असतील तर ते तुम्ही चेक करू शकता. पण जर तुम्हाला कॅप राऊंड मध्येच भाग घ्यायचा आहे तर कॅप प्रोसेस मधूनच जा. कॅप प्रोसेसमध्ये जे काही कॉलेजेस आहेत ते टॉपचे कॉलेजेस आहेत, आपल्याला माहित आहे ती लिस्ट. सीओपी, व्हीजेटीआय आहे, एसपी आहे, वालचंद आहे, पीआयसीटी आहे, व्हीआयटी आहे, असे अनेक कॉलेजेस जे आहेत टॉपचे त्या कॅप राऊंड मध्ये भाग घेतात. कॅप राऊंड थ्रू त्यांचे ऍडमिशन्स होतात. तर आता कॅप राऊंड जे आहेत ते 21 जुलै नंतर सुरू होणार. आता 21 जुलै नंतर सुरू होणार म्हणजेच ते 22 जुलैला समजा सुरू झाले. सीट मॅट्रिक्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे की कोणत्या कॉलेजच्या किती सीट्स आहेत. आता या अगोदरचा जो व्हिडिओ मी व्हीआयटी कॉलेजवर बनवलेला, तर 3660 हा गेल्या वर्षीच्या सीट्स होत्या. तर या वर्षी त्या सीट्स काही प्रमाणात वाढलेल्या आहेत. तर एखाद्या कॉलेजमध्ये काही सीट्स वाढल्या असतील, एखादी ब्रांच वाढली असेल, तर ते सर्व आपल्याला सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून मिळेल. आणि सीईटी सेल इनटेक कॅपॅसिटी सुद्धा रिलीज करेल आणि ते वेळोवेळी आपल्याला या वेबसाईटवर मिळणार आहे. या वेबसाईटवर इथे कॅप मध्ये गेल्यानंतर 2025-26 इथे बीटेक, बीई बीटेक मध्ये गेल्यानंतर इथे बीई बीटेक मध्ये गेल्यानंतर इथे सर्व येणार आहे. आता इथे स्क्रुटिनी सेंटर लिस्ट आलेली आहे. युजर मॅन्युअल इंग्लिश, युजर मॅन्युअल मराठी आणि रूल्स अँड ब्राउचर. मग हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आलेलं आहे. इथे सर्व ऍड होणार आहेत ते डिटेल्स या लेफ्ट साइडला. मग हळूहळू आपल्याला ते कळत जाईल की आता डेट जी दिलेली आहे कशाची, इथे फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 21 तारखेला येणार आहे.
21 जुलैला डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. आता 21 तारखेनंतरच कॅप राऊंड सुरू होतील. आता ते 22 तारखेपासून सुरू झाले पाहिजेत असं मला वाटतंय. पण 21 तारखेला जर सीट मॅट्रिक्स आलं तर, 22 तारखेला सीट मॅट्रिक्स आलं तर, दरवर्षी सीईटी सेल हे जे डेट्स आहेत ते पुढे ढकलत चालतंय. म्हणजे हा इतिहास आहे की सीईटी सेल रजिस्ट्रेशनसाठी काही वेळ एक्स्ट्रा देतं. काही जणांचे काही डॉक्युमेंट्स अजून आलेले नाहीत. काही जणांनी फक्त रिसिप्ट रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेले आहेत, जे वेगळ्या सर्टिफिकेटच्या. तर हे डॉक्युमेंट्स मिळवण्याचा, म्हणजे तुम्ही जर ते रिसिप्ट दिले असतील तर ते डॉक्युमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न करा. काही जणांचे सर्टिफिकेट्स राहिलेले आहेत. ओके. आता ही सर्व माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अजूनही भरपूर व्हिडिओ येणार आहेत. कॉलेज लिस्ट कशी बनवायची, कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा की ब्रांचला प्रेफरन्स द्यायचा, असे अनेक टॉपिकवर व्हिडिओ येणार आहेत. म्हणून जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.